नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता बऱ्याच शेतकऱ्यांचं तुरीचं हे झालेलं आहे. तुरी निर्माण केलेल्या आहेत शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या घरामध्ये हे आलेल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी मग विक्री ही तुरीची केलेली आहे. कारण सुरुवातीला तुरीचा हमी भावही शासनाने जाहीर केलेला आहे. तर यावर्षी जवळपास सर्वच पिकाचे शासनाने हमी भाव काय केलेले आहेत, जाहीर केलेले आहेत. मग तुमची मका असेल, उडीद असेल, तूर असेल, मूग असेल, आहे का नाही. मग तेलबियाचे हे काय केलेले आहेत, हमी भाव जाहीर केलेले आहेत. सर्व पिकाचे हमी भाव जाहीर केले असल्या कारणानं आता तुरीचं उत्पादन शेतकऱ्यांनी, कारण तुरीचं जास्त जसं कपाशीचं उत्पन्न असतं तसं तुरीचं उत्पादन नसतं. एवढं मोठ्या प्रमाणावर तुरीचा पेराही नसतो. थोडीशी तूर मग काही शेतकरी 1 एकर लावतात, काही शेतकरी अर्धा एकर लावतात. अशा हिशोबातच काय केलेलं असतं, तुरीचा पेरा शेतकऱ्यांनी केलेला असतो. आणि मग त्यामध्ये सुरुवातीला जो तूर निघायच्या अगोदर थोड्याशा काळात 7,000च्या आतमध्ये तूर होती, 69-70. त्यानंतर आणखीन मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची तूर बाजारामध्ये जशी जशी यायला लागली तशी तशी भावामध्येही बदल पडलेला आहे. एक दिवशी तर मग भावाने तर जर खूप मोठ्या प्रमाणावर उच्चांक गाठलेला आहे तुरीनी, ऐका नाही. खूप कारण तुरीचं जे उत्पादन आहे ते अल्प आहे. शेतकरी जसं कापसाच्या उत्पादनापेक्षा तुरीचं उत्पादन अल्प असल्या कारणानं मग त्यामध्ये भावात थोडीशी यावर्षी काय झालेली आहे, तेजी निर्माण झालेली आहे आणि तेजीच राहणार आहे. काही कधी काळी काय होतात, शेतकऱ्याकडून व्यापारी वर्ग काय करतो, 7,000त तूर घेऊन ठेवतो आणि त्यानंतर मग सर्व तूर बाजारातून येण्याची, शेतकऱ्याकडून संपण्याची, विक्री करण्याची, संपल्यानंतर मग तुरीचा भाव 12,000 रुपये कधी काळी इथून पाठीमागं झालेला आहे. आणि मग शेतकऱ्यांची काय होत असते, चांदी होत असते आणि आपलं व्यापाऱ्याची चांदी होत असते आणि शेतकऱ्याच्या भावाला माल मिळत नाही. या कारणानं मग शेतकऱ्याला यावर्षी थोडंसं बऱ्यापैकी भाव मिळालेला आहे. 9,000च्या आसपास तुरीचा भाव गेलेला आहे. त्यानंतर परत आणखीन तुरीचा भाव काय झालेला आहे, रिटर्न आलेला आहे. आजचा भाव पाहिला तर तुम्हाला 81, 82, 83पर्यंत भाव काय आहे तुरीचा शेतकऱ्यांना भेटत आहे. आणि तुरीसाठी आणखीन थांबलं 1 महिनाभर तर आणखीन भावामध्ये काय होऊ शकतो, बदल होऊ शकतो. मग ज्या शेतकऱ्याकडे तुरी आहेत त्यांनी काय करायचं आहे, थोडंसं गरज नसली आर्थिकतेची, पैशाची, तर मग थोडंसं थांबून काय करायचे आहे, तुरीची विक्री करायची आहे. 100% तुम्हाला काय होणार आहे, भाव मिळणार आहे. 9,000 पारसुद्धा काय होऊ शकतो, तुरीचा भाव होणार आहे. आणि त्यामुळं मग जे शेतकरी आता सध्या घाईगडबड करतात, तुरीचे भाव तर कमी झालेले आहेत आणि कमी झाले की बाजारात जास्त तुरी काय होतात, आवक येते. कारण आणखीनच भाव उतरत आहेत का काय, ऐका नाही, आहे त्यापेक्षा बी भावात बदल होतो काय, कमी होतात का काय, मग आपल्या तुरीला भाव कमी लागतो का काय, अशा आशेने शेतकऱ्याची काय असते, गडबड असते बाजारामध्ये नेण्याची. पण ज्या शेतकऱ्याकडं तूर अवेलेबल आहे, ज्या भरपूर मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडं आहे तूर, अशा शेतकऱ्यांनी थोडीशी घाई गडबड न करता थोडेसे थांबून काय करायचे आहे, आपल्या तुरीची विक्री करायची आहे. 1 महिनाभर इतक्या दिवस तुम्ही थांबलेले आहात, आहे का नाही, बरोबर आहे का नाही. 1 महिनाभर थांबलं तरी काही अडचण येणार नाही. त्यामुळं मग थोडंसं थांबून काय करायचं आहे, तूर विक्री करायची आहे. आता तुरीमध्ये थोडासा काय राहतो, बदल राहतो. कापसापेक्षा तुरीचं मार्केट वेगळं आहे. कारण उत्पादनसुद्धा तुरीचं कायचं असतं, कमी असतं आणि जर निर्यात तुरीची जर चालू झाली तर भाव तुमचा आणखीन 10 काय 12 बी होऊ शकतो. पण सध्या भावात काही सांगता येत नाही. सध्या तरी भाव 9,000वरून पार आता काय झालेला आहे, 8,200-300कडे आलेला आहे. पण आणखीन ह्याच्यामध्ये भावामध्ये काय होणार आहे, सुधारणा होणार आहे आणि जे शेतकऱ्याला अपेक्षित भाव असतो तो काय होणार आहे, भाव मिळणार आहे. शेतकऱ्यांनी थोडंसं काय करायचं आहे, थांबायचं आहे, दम धरायचा आहे. एक 15-20 दिवसाच्या अंतराने भावात काय होणार आहे, बदल होणार आहे. 100% बदल होणार. जे अपेक्षित भाव पाहिजे शेतकऱ्यांना तो भाव काय होणार आहे, मिळणार आहे. पण शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, थोडं थांबायचं आहे आणि थोडं थांबून घाई गडबड न करता काय करायचं, शासकीय हमी भाव जे जाहीर केलेले आहेत चांगल्या तुरीला, त्या त्या हिशोबाने चांगली तूर शासन म्हणा खाजगी बाजारामध्ये म्हणा काय होणार आहे, घेणारच आहेत. त्या मग कितीही कमी झाली तरी शासकीय हमी भाव जे आहेत जाहीर केले आहेत त्या भावाने तर आपल्या माल जाणारच आहे. मग घाई गडबड न करता थोडंसं थांबून काय करायचं आहे, आपला माल विक्री करायचा आहे. कारण आता कवडी मोलाने आपण जर भाव विकला तर माल विकला तर आणखीनच काय होणार आहे, याच्यामध्ये तुरीचा बाजारभावामध्ये फरक होणार आहे. उच्चांक तूर गाठणार आहे 100%. त्यामुळं मग थोडंसं थांबून शेतकऱ्यांनी त्याची विक्री करायची आहे.
कारण सध्या घाई गडबड करून जमणार नाही, घाई गडबड वगैरे करायची नाही. थोडंसं थांबून द्या. तुरीचा विक्री करायची आहे. आणखीन भावामध्ये काय होणार आहे, फरक होणार आहे. 100% भाव तुरीचे वाढणार आहे. तर जरी आज 8,000 200-300 असले तरी ती 9,000 पार 100% होणार आहे. कारण एकत्रित शेतकऱ्याची तूर जर बाजारात आली तर परत भावामध्ये काय होत असतो, बदल होत असतो आणि भाव परत रिवर्स येत असतात आणि परत तुरीची आवक बाजारामध्ये कमी झाली की परत भावामध्ये काय होत असतो, बदल होत असतो, म्हणजे परत वाढत असतात. कारण भाव 9,000 झाल्याच्या आशेने शेतकऱ्यांनी एकत्रित तूर बाजारामध्ये नेली आणि तुरीचे भाव परत काय झाले आहेत, कमी झालेले आहेत आणि परत शेतकऱ्यांनी बाजारामध्ये विक्री करायची तूर थोडीशी बंद केली की आणखीन भावामध्ये काय होणार आहे, बदल होणार आहे. म्हणजे परत पहिल्या स्टेपला जे भाव होते 9,000च्या आसपास तेच भाव शेतकऱ्यांना काय होणार आहे, तर 100% मिळणार आहे. तर त्यामुळं मग शेतकऱ्यांनी घाई गडबड न करता काय करायचं आहे, थोडंसं थांबून तुरीची विक्री केली तरी काही अडचण नाही. कारण मालाची जशी आवक असते ना, तसे भावामध्ये सुद्धा काय राहत असतो, बदल होत चालत असतो. धन्यवाद.